चंद्रबाबू आणि नितीश कुमार या दोघांच्या सरकारने साथ मिळाली, त्याच्यानंतर या गव्हर्नमेंटची एक स्टॅबिलिटी ही एका ठीक रस्त्यावर आहे. हे दोघे पार्टनर जोपर्यंत मोदींच्या बरोबर आहेत तोपर्यंत मला त्या ठिकाणी अडचण दिसत नाही. फक्त एकच आहे की गेली 10 वर्ष आम्ही बघितलं की सर्व सत्ता मोदींच्या हातामध्ये होती. आता त्या सत्तेत वाटेकरी आलेली आहेत आणि वाटेकरी आल्यामुळं आम्ही बघतो त्याचा काही फरक परिणाम काही दिसतो काय अवकाश आहे कळेल थोड्या दिवसात. पण एका उंचीतली सत्ता होती ती आता अवस्था राहिलेली नाही. सर, हा पॅटर्न म्हणजे आता लोकसभेतला पॅटर्न तुम्हाला विधानसभेत किती रिप्लिकेट होईल नाही होईल? कारण विधानसभेच्या खूप निवडणुकांचा अनुभव तुम्हाला आहे. असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीला 2-3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. एक, भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी स्वच्छ भूमिका घेतली की आम्हाला 400 जागा हव्यात आणि का तर संविधानात बदल करण्याची आवश्यकता आहे. हेगडे नावाचे एक त्यांचे मंत्री आणि आणखीन 3-4 लोक यांनी जाहीरपणाने ही भूमिका मांडली की आम्हाला संविधानात बदल करायचा होता आहे. आणि ही त्यांनीच मांडली असं नाही, श्री मोदी यांनीसुद्धा अशी भूमिका मांडली. आणि त्यामुळं लोकांच्यात अस्वस्थता होती की या देशामध्ये संविधानाला जो मूलभूत अधिकार दिलेला आहे त्या अधिकारावर गदा येण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळं आपण या मतदानामध्ये अत्यंत जागृतीने मतदानात भाग घेतला पाहिजे हा विचार जनतेने केला आणि त्याचा परिणाम आपल्याला एकदम 400वरनं खाली आलेलं चित्र बघायला मिळालं. आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्याही 3 राज्याच्या निवडणुका आता आहेत. या निवडणुका असं दिसतं लोकांच्यामध्ये की बदल हवा आहे. आजचे राज्यकर्ते जे राज्यात आहेत किंवा देशात ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना कुठेतरी आवड घातला पाहिजे आणि उद्याच्या या राज्याच्या निवडणुकीची आपल्याला संधी आहे असं चित्र दिसतं. पण दुसरी एक बाजू त्याच्यात आहे की शेवटी विधानसभेची निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना लोकसभेच्या वेळेला जेवढं एकसंगतीच्या पर्यायाचं आम्ही उभं केलं होतं ती करायची प्रक्रिया सुरू झाली, पण त्याला मूर्त स्वरूप येण्याची आवश्यकता आहे. ते जर मूर्त स्वरूप आलं तर लोकसभेसारखी स्थिती दिसू शकेल. ते जर नाही आलं तर आजचे राज्यकर्ते त्यांना किंमत मोजावं लागेल. पण लोकसभा इतका स्पष्ट निकाल लागला तर मला आनंद होईल. पण हे मूर्त रूप होत नाही असं तुम्हाला वाटतं? कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या चर्चा चालू आहे किंवा आता एक समिती गठीत झाली काँग्रेसची, राष्ट्रवादी काँग्रेसची पण तयार केली, म्हणजे पुढं जात नाही जागा वाटपाची बोलली एक संघपणा तो टिकणार तसं नाही आहे. गेल्या 3 दिवसाच्या पूर्वी आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये शिवसेनेच्याकडून संजय राऊत यांनी निगोसिएशन करण्याच्यासाठी जी कमिटी करायची त्यासाठी नावं दिली. जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या वतीने नावं दिली. बाळासाहेब थोरात आणि पक्षाचे अध्यक्ष त्यांनी काही नावं दिलेली आहेत आणि त्यांच्या बैठकीची प्रक्रिया माझ्या मते उद्याच्या 12 तारखेला पार्लमेंटचं काम संपेल आणि त्यानंतर सुरू होईल. आणि काही झालं तर आपण जागेच्या संदर्भाचा निकाल एकत्र बसून घ्यावा, एकवाक्यता करावी, लोकांना पर्याय द्यावा असा या 3 मेजर पक्षामध्ये एकमत आहे.
त्याच्यात एक सुधारणा ही सुचवलेली आहे की 3 पक्ष जसे महत्त्वाचे तसे डावे पक्ष जे आहेत त्यांनी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकही जागा राज्यात न मागता त्यांनी आम्हा लोकांना सहकार्य केलं. त्याची नोंद आम्ही लोकांनी घ्यावी आणि डाव्या पक्षाचे जे लोक आहेत, शेतकरी कामगार असतील, शिवसेना असतील, शिवसेना असतील, त्यांना काही जागा त्या ठिकाणी येऊन ॲकोमोडेट करावे. आमच्या चर्चा जेव्हा सुरू होतील त्यावेळी याचा अंतिम निर्णय होईल. राज्यात अनेक तुमच्यापासून फुटून गेलेले काही आमदार, माजी आमदार आणि इतर मोठे पदाधिकारी परत तुमच्याकडे यायला लागले, बाबाजी त्रास प्रवेश घेतात. अजूनही काही जणांची नावं चर्चेत आहेत, तर त्याबद्दल काही लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, पण त्याचा सरसकट निर्णय घेण्याची मनस्थिती आम्हाला लोकांची नाही. जे लोक विचाराने आमच्याबरोबरचे होते, एकत्रित काम करण्याची भूमिका मानसिकता त्यांची आहे, त्यांच्याबद्दल फारसा कोणाचा विरोध असायचं काही कारण नाही. पण काही घटक आमचे असे होते मित्र की त्यांनी अत्यंत टोकाची भूमिका घेतली. त्यांच्याबद्दल काय करावं याचा विचार आमच्या अंतर्गत पक्षात होईल आणि नंतर अंतिम निर्णय होईल. तुम्ही लोकमाता संघातीमध्ये उद्धव ठाकरेंच्या एकूण प्रशासकीय कारभाराविषयी एक प्रश्न उपस्थित केलेले होते, तर ते तुमचं मत कायम आहे आत्ताही महाविकास आघाडी म्हणून? पण आता सरकारच नाही ना. नाही, सरकार नाही आहे, पण आता सरकार आल्यावर बघू ना. योजनांची घोषणा मोठ्या प्रमाणावरती होतीये. योजना लाडकी बहीण, लाडका भाऊ, याचे रिफरकेशन देशाच्या राज्याच्या तिजोरीवरती कसे होतील तुम्हाला काय दिसतंय? तिजोरी काही नाहीच आहे. त्यामुळे होते आता या सगळ्या घोषणा आहेत. निवडणुकीच्या वेळेला मला असं वाटतं की प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याच्या आधी 4-5 दिवस एखाद दुसरा हफ्ता देण्याचा प्रयत्न होईल आणि तो एखाद दुसरा हफ्ता देऊन एक जनमानस आपल्या बाजूला करण्याचा हा प्रयत्न हा दिसतो. पण लोकांच्यात ही चर्चा आहे की हे तात्पुरतं आहे, हे निवडणुकीच्या पूर्वी आहे. यापूर्वी या लोकांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत अशी चर्चासुद्धा नागरिकांच्यात आहे. त्याचा काही ना काहीचे परिणाम होईल. पण एकूणच फुकट किंवा या देण्याच्या सगळ्या प्रवृत्तीच्या ज्या योजना आहेत त्याच्याविषयी तुमचं मत काय? म्हणजे ओव्हरऑल योजना पुढच्या नाही, असं आहे की शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करायला गुंतवणूक केली तर योग्य आहे. पण नरेंद्र मोदींची भाषा या संदर्भातली जर लक्षात ठेवली तर ते सतत एक म्हणायचे की ही रेवडी आहे, हे रेवडीचं वाटप आहे आणि या रेवडीच्या वाटपानं देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत होणार नाही, ही लोकांची तात्पुरती फसवणूक आहे. हे जे नरेंद्र मोदी यापूर्वी अनेकदा बोलले त्याच्याशी प्रामाणिकपणा जर त्यांचा असेल तर हे चाललं आहे. त्याच्यासंबंधी स्वच्छतेने भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही असं उल्लेख केला आहे सामना, त्याच्यात तुम्ही म्हणताय की दिल्लीत मराठी माणसांनी बुजरेपणा सोडला पाहिजे आणि मराठी माणसांबद्दल दिल्लीत आकस आहे ही गोष्ट खरी नाही असं तुम्ही त्याच्यात म्हणता. माझं मत आकस आहे असं नाही, पण मराठी लोक आता आम्ही फायद्यांचे सभासद, मी अनेक सभासद असे पाहिले यापूर्वी की त्यांचं दिल्लीत होणं सहमत नाही. कल्याण काय झालं कसं आहे की एक तर मराठी आणि महाराष्ट्रात आलेले अनेक आमचे सहकारी त्यांचं दिल्लीतलं जे काही वास्तव्य असतं ते महाराष्ट्रातनं आलेल्या लोकांच्या पुरतं सीमित असतं. आम्ही कधी कर्नाटकचा किंवा नॉर्थ ईस्टचा किंवा तिकडच्या उत्तर हिंदुस्थानातला खासदार त्यांच्याशी फारसा आमच्या लोकांचा संबंध नसतो. जाण्या येणं बैठक आमच्यात असते.
माझ्या मते ही व्यापकता असण्याची गरज आहे. कारण शेवटी देश म्हणून आपल्याला तो देशाकडे बघावंच लागेल. आणि देश म्हणून बघत असताना या देशातल्या विविध राज्यात विविध भाषेमधल्या अनेक घटकांच्याशी सुसंवाद डायलॉग हा जर आपण ठेवला तर माझी खात्री आहे की त्याची अधिक उपयुक्तता आहे. मराठी आणि महाराष्ट्रातल्या प्रतिनिधींचं या गोष्टीची कमतरता मला अनेक वर्षापासून दिसते. मी माझ्याबद्दल सांगणं योग्य नाही. उदाहरणार्थ माझी मुलगी तुम्ही जर बघितलं तर रोज संध्याकाळी तिच्याकडं निदान 8-10 राज्यातले लोक तरी येत असतात. हा जो एक डायलॉग सुसंवाद हा जो आहे तो आमच्यातले अनेक सहकारी अन्य राज्याशी ठेवत नाही, आपल्या राज्यापुरतं सीमित ठेवतात. याच्या संबंधी मला ते म्हणायचं होतं. एक जशी भूमिका तुम्ही व्यक्त कराल तसं आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीची किंवा शरद पवारांची भूमिका काय असा प्रश्न भाजपकडून विचारला जातो. तो जरांगे पाटलांकडून पण आता मी अनेकदा बोललो आहे, कालही बोललो आहे. काल मला त्यांचं डेलिगेशन विचारलं आलं, माझ्यावर ते समजदारी होऊन गेलं, माझ्याशी बोललं. प्रश्न असा आहे की आरक्षणाच्या संबंधी मतभेद असायचं काही कारण नाही. काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यातून मला काळजी दुसऱ्या गोष्टीची आहे. आणि काळजी मला या गोष्टीची आहे की 2 वर्गांच्यामध्ये एक प्रकारचं अंतर वाढते का काय अशी स्थिती मला दिसते. विशेषतः मराठवाड्यातल्या एक 2-3 जिल्ह्यामध्ये याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे असं वाटतं. मला काही सहकाऱ्यांनी असं सांगितलं की काही ठिकाणी कुणाचं रेस्टॉरंट असेल, ते रेस्टॉरंट अभक समाजाच्या व्यक्तीचं असेल तर आणि जर समाजाची व्यक्तीच्या रेस्टॉरंटमध्ये जात नाही हे जर खरं असेल तर हे चिंताजनक आहे. ही स्थिती बदलली पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्या सारख्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे. उद्या निवडणुका उद्या विधिमंडळ संसदेचं अधिवेशन वगैरे संपल्यावर या प्रकारचा सुसंवाद साधायला अधिक प्रयत्न करावे लागतील. व्यक्तिगत माझा एक अनुभव असा आहे की मी नामांतराचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळेला हा निर्णय मी विधानसभेच्या सदस्यांना एकत्रित करून त्यांच्याशी बोलून तिथं घेतला आणि त्याची रिॲक्शन इथं झाली. ती रिॲक्शन झाल्याच्या नंतर त्याची किंमत काही गरीब लोकांना ही द्यावी लागली. तेव्हा माझ्या लक्षात माझी चूक आली की माझी चूक अशी होती की निर्णय मी मुंबईत बसून घेतला, पण या निर्णयामध्ये ज्यांची नाराजी होती त्यांच्याशी डायलॉग मी अजिबात केला नाही. आणि त्याच्यानंतर मी स्वतः बाकीचा कार्यक्रम थांबवला आणि मराठवाड्यातल्या जवळपास सगळ्या कॉलेजेसमध्ये मी स्वतः गेलो, विद्यार्थ्यांशी बोललो, सुसंवाद साधला आणि त्याच्यानंतर 1 वर्ष 2 वर्षांनी त्या निर्णयाला विरोध लोकांचा झाला होता, त्या निर्णयाला लोकांनी सहमती दाखवली. आज मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी हा जो आरक्षणाच्या प्रश्नावर इश्यू झालेला आहे त्यातून हा सुसंवाद या नव्या पिढीशी साधायची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही नक्की करू. त्याची आवश्यकता मला वाटते. ओबीसीतून आरक्षण द्यावं का याबद्दल तुमची काय भूमिका? नाही 2 गोष्टी आहेत की आरक्षण ह्या जरांजींनी एक चांगलं स्टेटमेंट केलं तर माझ्या वाचण्यात आलं. तिने असं स्टेटमेंट केलं की मराठा आरक्षणाच्या बरोबर लिंगायत, धनगर आणि मुस्लिम ह्यांनासुद्धा आरक्षण द्यावं असं स्टेटमेंट तुम्ही वाचलं का? त्यांचं हे स्टेटमेंट माझ्या मते त्या एक जे अंतर होण्याची जी स्थिती होती त्याच्यातून योग्य रस्त्यावर जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि हे झाल्याच्यामुळं
तुम्ही जो प्रश्न विचारला तो घटक असा धनगर, लिंगायत, मुस्लिम हे ज्या प्रक्रियेमध्ये आले तर तुमचा जो प्रश्न आहे ती स्थिती डायल्यूट होईल, त्या स्थितीच्या संबंधीची कटुता राहील असं मला वाटत नाही. असं आहे, आपण जे म्हणालात की मराठवाड्यामध्ये येऊन ही भूमिका सोडवली पाहिजे, ही तुम्ही सोडवली पाहिजे की सरकारने सोडावी असं तुम्हाला वाटतं? असं सगळ्यांनी तुम्ही हातभार लावा. सरकारने काल मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी चर्चा केली आता 2-3 दिवसापूर्वी आणि त्याच्यावरती मी त्यांना एकच सांगितलं की मला काळजी असते या सगळ्या परिस्थितीचा मार्ग निघावा असं वाटतं. आणि आज मला अडचण अशी दिसते की सरकारने जो डायलॉग करायला पाहिजे तो केला नाही. असं चित्र दिसतं आहे की दरांजन त्यांच्यावर सरकारांच्याबरोबर मुख्यमंत्री आणि काही लोक संवाद ठेवतात असं दिसतं. चांगली गोष्ट आहे. आणि दुसरे जे घटक आहेत त्याला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकारमध्ये दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात. हे कशासाठी? गव्हर्नमेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना. त्यांनी ओबीसीच्यासाठी चर्चा करायला छगन भुजबळांना सांगायचं, दुसऱ्याची चर्चा करायला स्वतः करायचं, काही लोकांना बाजूला ठेवायचं कारण नसताना याच्यामुळे गैरसमज होतात आणि परिस्थिती ही हवी तशी राहत नाही. आणि त्यासाठी मला असं वाटतं की आत्ता सरकारने सुसंवाद ठेवण्याच्या संबंधीची आमची तयारी आहे हे जे आम्हाला सांगितलं त्याच्यासाठी आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही दरांग्यांना बोलवा, त्यांच्या सहकार्यांना बोलवा, त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आग्रह धरणारे छगन भुजबळ असतील किंवा काय त्यांचं नाव हाके ना ते आणि त्यांचे सहकारी त्यांना बोलवा. आणि आमच्यासारख्या लोकांची काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलवा आणि याच्यातून एक वाक्यता करायला सामूहिक आपण प्रयत्न करू, जेणेकरून राज्याचं वातावरण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं अनुकूल राहील. पवारसाहेब 10 महिने झाला हा लढा सुरू आहे आणि आता विधानसभेच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे विधानसभेत उडी घेण्याची भूमिका तयार केली. सरकार काहीच देत नसेल, सरकार द्यायच्या मानसिकतेत दिसत नसेल तर आमच्याकडे पर्याय नाही, आम्हाला त्या निवडणुकीत पडावं लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली. ती तुम्हाला योग्य वाटते? नाही, त्याच्याचा मुख्यमंत्री जे माझ्याशी बोलले त्याला 8 दिवस झाले आणि त्यांची भूमिका इतरांशी चर्चा करावी हे जे मी सुचवलं त्याला बहुतेक अनुकूल असावी. आणि ते जर असेल तर ती प्रक्रिया सुरू केली तर ही जी दरांनी किंवा आणखीन कोणाच्यामध्ये अस्वस्थता आहे त्यातनं मार्ग कदाचित निघू शकेल. या सगळ्याचं जे मूळ आहे ते मूळच इथं आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं की न द्यावं हे आहे. यात तुम्ही आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा. म्हटलंय तुम्ही आणि तुमचे सहकारी सुद्धा. त्यांनी हेही सांगितलं नाही केलं तर माझा आग्रह राहणार आहे. त्यांनी दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मागितल्या. आमचा हा प्रश्न सुटावा या संबंधीचा आग्रह आहे आणि त्याच्यासाठी जे जे घटक ज्या घटकातून याचा मार्ग निघावा असं वाटत असेल त्या घटकांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुसंवाद साधून यातनं मार्ग काढावा. माझ्या पक्षाची भूमिका सुसंवादाची, डायलॉगची, मार्ग काढायला जो काही मार्ग असेल त्याला अनुकूलतेची आहे. दिल्लीच्या वाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. तुमच्याकडे जी लोक येत आहेत तर जागा वाटप करून घेऊन ती गळती थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का? कशाचा? अजित पवार सध्या दिल्लीला जात आहेत, अमित शहांच्या भेटी आणि हे सगळं त्यांची चर्चा आणि दौरे सुरू झालेली आहेत. तर त्यांच्याकडले जे सहकारी तुमच्याकडे आम्ही काही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. येत असतात, जात असतात. कार्यकर्ते तुमच्या संपर्कात बाबाजानी सुद्धा आज बहुतेक प्रवेश करणार आहेत. असे एक लोक येत आहेत तुमच्याकडे. अनेक लोकांना असं वाटतं एकत्रित काम करावं, आपला रस्ता चुकला तर योग्य रस्त्यावर जावं. आता योग्य रस्त्यावर जाण्याची मानसिकता कोणाची असेल तर स्वागत. सर, महाराष्ट्रामध्ये 2-2, 3-3 उपमुख्यमंत्री असणे हे
संरचनात्मक दृष्ट्या तुम्हाला कसं वाटतं की 2 आहेत, काही वेळेस काही मग बार्गेनिंग झालं तर 3 होतील, मग 4 होतील, असं होईल का? आता 2 पर्यंत झालं, बघूया काय काय. राज ठाकरे परवाच्या भाषणात म्हणाले की मला माझ्या कार्यकर्त्यांना आता सत्तेत बसवायचं आहे, सत्तेत बसवल्याशिवाय मी थांबणार नाही, असं त्यांचं वक्तव्य आहे. चांगली गोष्ट आहे. मागच्या वेळेला त्यांनी अशीच भूमिका घेतली, दुर्दैवानं लोकांनी नाही घेतली, लोकांनी त्यांना एकच जागा दिली. पण या आरक्षणाची चर्चा लोकसभेपर्यंत काय पोहोचणं झालेली आहे, कारण राज्यात एवढा मोठा लढा आहे, लोकसभा दखल घेत नाही. तुम्ही काय पुढाकार घ्याल की हा देश पातळीवर गेला पाहिजे? प्रश्न पहिल्यांदा राज्याचं नेतृत्व, राज्य सरकार याच्यात काही फावलं टाकून मार्ग निघावा हा प्रयत्न करत असेल तर त्याला हातभार लावणं त्याची आज इतकी गरज आहे. उगीच आज आम्ही दिल्लीत जाऊन ह्याचा काही उपयोग होणार नाही. प्रश्न इथं हा इथंच सोडवला पाहिजे. महाविकास आघाडीतील तुमचं घटक पक्ष जे आहे उद्धव ठाकरे साहेब, हे आरक्षणाविषयी वेगळी भूमिका घेतात. ते म्हणतात की आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे, विधिमंडळात आणि लोकसभेत विषय केला पाहिजे. असं काही लोकांचं मत आहे की ही 50% वर हे नेण्याच्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना आमच्या बैठकीत काही लोकांनी केली. पण हा आमच्या म्हणजे राज्याला सीमित हा विषय नाही, हा पार्लमेंटमध्ये इतरांनी सुद्धा मान्य केला पाहिजे. त्याच्यावर अजून काही इतरांची चर्चा झालेली नाही. आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवातून हा जो प्रश्न निर्माण झालाय, सामाजिक 2 समाजामध्ये तेढ निर्माण झाली आरक्षणा प्रश्नावरून, याचा तोडगा काय वाटतो आपल्याला या सगळ्यातून? काय तोडगाचा मार्ग करावाच लागेल. आज आरक्षणामध्ये ज्या लोकांचा आग्रह आहे, जो समाजाचा आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास अशा सगळ्या घटकांना जी अस्वस्थता आहे ती शासनाने निर्णय करून घालवली पाहिजे, त्यांना विश्वास दिला पाहिजे आणि तो विश्वास देऊन ही एकवाक्यता सामाजिक कशी होईल याच्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. प्रकाश आंबेडकर म्हणतात की 225 आमदार तुम्हाला निवडून आणायचे आणि हे ओबीसी आरक्षणासाठी धोक्याची घंटा आहे. ठीक आहे, त्यांचं मत आहे. जरांगे पाटील असं देखील म्हणतात साहेब की तुमचे नेहमी असंच म्हणतायत की जरांगे जे आंदोलन करतात त्यामध्ये शरद पवारांचा साथ आहे. असं आहे की महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे, कुठं काही झालं तर त्याचे शरद पवार, म्हणजे लातूरला भूकंप झाला तरी शरद पवार जबाबदार. याची चर्चा त्या काळात होती, तुम्हाला माहीत नाही, कदाचित तुमच्यातल्या काही सिनियर लोकांना. जरांगे पाटील असं म्हणतात की ज्या मराठाची कुणबी नोंद मिळाली त्या मराठाच्या कुणबी नोंदीच्या आधारे सर्व मराठ्यांना सरसकट ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. या मागणीकडे कसं बघतात? असं आहे की या सगळ्या गोष्टीची चर्चा मुख्यमंत्री ज्यावेळेस सगळ्यांना बोलून करतील त्यावेळेला मार्ग काढण्याच्या दृष्टीने आम्ही याच्यात लक्ष घालू. आज उगीच त्याच्यावर भाष्य करणं आणि कटुता किंवा अंतर वाढवणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. अमित शहांवर काल टीका केली, त्यावर भाजप नेत्यांनी तुम्हाला असं सांगितलं की अमित शहावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न. बावनकुळे म्हणाले तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितला होता. अजून एक माझा सर प्रश्न आहे, आज थोडा वेगळा प्रश्न आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक आज सीमावासियांमध्ये आज बरीचशी काही गावं आहेत ती कर्नाटकमध्ये जाऊ इच्छितात आणि इतक्या दिवसापासून जो लढा चालू आहे आपला संयुक्त महाराष्ट्र संदर्भातला की कर्नाटकातली काही मराठी गावं ती महाराष्ट्रात आहे. आपल्या याविषयी काय मत आहे? असं की जी गावं इकडे यायला पाहिजे असं म्हणतात त्याचा आवाज आमच्या सगळ्यांचा आहे, अनेक वर्षाचा आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की काही गावं आपल्याकडची की ज्या ठिकाणी मराठी भाषिकांची संख्या कमी आहे, कन्नड भाषिकांची संख्या अधिक आहे, त्यांची मागणी त्या संदर्भातही कर्नाटकात जायची आहे. आणि त्याबद्दल थोडी बहुत चर्चा विविध राजकीय पक्षांच्यामध्ये झाली आणि हेही मत त्या ठिकाणी व्यक्त केलं की जी गावं तिथं 70% 80% मराठीचंच भाषिक आहेत त्या लोकांच्या बाबतीत
विचार करायची भूमिका आपण ठेवावी. मात्र कर्नाटकात जी मराठी भाषिक गाव आहेत तीही त्याच वेळेने इकडे आली पाहिजे. साहेब, मुस्लिम आरक्षणावर कसं बघताय सर तुम्ही? मुस्लिम आरक्षणाची मागणी वाढलेली आहे, त्याच्याकडे कसं बघताय? मी सांगितलं ना, दरांनी 4 गोष्टीचं नाव घेतलं, त्याच्यात मुस्लिम आरक्षणाचा उल्लेख केला, योग्य केलं ते. मॅडम या ना.